जय महाराष्ट्र। गेले 2-3 दिवसा पहिला राजसाहेब ठाकरेंनी त्यांच्या भाषणामध्ये जे बाळा नांदगावकरांनी महाकुंभातून जे गंगाजल आणलेलं त्याच्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलले। तर त्याच्यानंतर काही नेता, काही युट्यूबर त्यांच्या हिंदुत्वावर बोट दाखवायला लागल्या। ज्या माणसाने आयुष्यभर आतापर्यंत महाराष्ट्रासाठी लढतोय, मराठी भाषेसाठी लढतोय, मराठी माणसासाठी लढतोय, हिंदुत्वासाठी लढतोय, लगेच त्याची एक चूक काय झाली, लगेच तुम्ही लोकांनी त्याच्यावर बोट दाखवायला चालू केलं। अरे कोण लढे रे तुमच्यासाठी? स्वतःसाठी तर हर कोण लढतो। जो माणूस तुमच्यासाठी लढतो, तुमच्यासाठी आवाज उचलतो, तुमच्यासाठी दुनियेशी दुश्मनी करतो, आज त्या माणसाला तुम्ही साथ द्यायचं सोडून त्याच्यावर बोट दाखवता का रे? एक चूक झाली, लगेच त्यांच्यावर तुम्ही बोट दाखवायला चालू केलं। खिरात साहेबांनी हिंदुत्व तोडलं। वा रे दुनिया, वा। अशा माणसांना साथ द्या। अशी माणसं तुमच्यासाठी आवाज उठवतात। असल्या माणसांना तोडू नका, नाही तर तुमच्यासाठी आवाज उठवण्यासाठी ना दुसरे वेळ ना 10 वेळा लोक विचार करतील। असल्या माणसांना ताकद द्या, त्यांच्या पाठीशी उभे राहा। असल्या माणसांना तोडू नका रे। माणसाच्या आयुष्यामध्ये ना चुका होत असतात। लगेच त्या माणसाला जज नका करू की तो लगेच चुकीचा ठरेल, असं काय नका बोलू रे। तो माणूस तुटून जातो। मग असल्या माणसाला साथ द्या, त्याच्या पाठीशी उभे राहा। थोडं तर ना, थोडं लाज बाळगा रे। पण आपल्यासाठी करते ना, थोडीशी लाज बाळगा आणि विचार करा की एवढ्या वर्षभर त्या माणसाने तुमच्यासाठी काय काय केलंय। एकदा विचार करा, नंतर त्या माणसाला जज करा। लगेच जज नका करू। तर तुमचा पाठिंबा नसेल तर समोरचा माणूस तुटून जातो। तोडू नका रे। असल्या माणसाच्या मागे उभे राहा आणि सर्वांना हॅपी होली। जय श्रीराम।